नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण पेसा संदर्भातील जी केस सुरू आहे सुप्रीम कोर्टात त्याबद्दल आरटीआय दाखल करणार होतो, परंतु वेबसाईटवर एरर आल्यामुळे आपण ती आरटीआय लगेच दाखल करू शकलो नाही। त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवला होता। तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर वर आय बटनवर आपल्याला एक लिंक दिसत असेल, त्या लिंकवर क्लिक करून आपण तो व्हिडिओ बघायचा आहे आणि त्यानंतरच हा व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे आपल्याला कळेल की काय नेमका व्हिडिओ कशासाठी आहे। तर मित्रांनो, पेसा संदर्भात जी केस सुरू आहे सुप्रीम कोर्टात त्यामुळे 17 संवर्गातील पदभरती रखडलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने आपल्याला तारीखवर तारीख देऊन त्यानंतर पुढील प्रक्रिया कशा प्रकारे राबवण्यात येणार आहे किंवा पुढील तारीख कधी आहे, तर या संदर्भात अपडेट मिळवण्यासाठीच आपण आरटीआय दाखल करत आहोत। तर या आरटीआय मध्ये कोणकोणते प्रश्न विचारले तेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, व्हिडिओ एकदम छोटा आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ हा आपल्याला बघायचा आहे। चला मग बघूया कोणकोणते प्रश्न विचारले आपण आरटीआय मध्ये। बघा मित्रांनो, आपण पेसा केस अपडेट संदर्भात आरटीआय दाखल केलेली आहे। त्या आरटीआय मध्ये आपण पहिला प्रश्न विचारलेला आहे, पेसा केस पुढील हिअरिंग डेट काय असणार आहे। सुप्रीम कोर्टाला एकूण 7 जुलै पर्यंत विद्यार्थी मित्रांनो व्हॅकेशन म्हणजे सुट्ट्या आहेत, तर मग 7 जुलै पर्यंत जी त्यांनी नोटीस काढलेली आहे त्या एकदम ज्या महत्त्वाच्या केसेस आहेत त्या केसेसवर सुनावणी म्हणजेच हिअरिंग होणार आहे। मग आपली केस त्यामध्ये का नाही याबद्दलची ही विचारणा आपण आरटीआय मार्फत केलेली आहे। तर पहिला प्रश्न आपण विचारलेला आहे, पेसा केस ची पुढील हिअरिंग डेट काय असणार आहे। आणि दुसरा प्रश्न आपण विचारलेला आहे, जी हिअरिंग आहे त्यासाठी एवढा उशीर कशामुळे होत आहे, अशा पद्धतीचा आपला दुसरा प्रश्न आहे। आणि तिसरा प्रश्न आपण विचारलेला आहे, भरतीमधील ज्या आपल्या सरळ सेवा भरतीच्या जागा आहेत त्या जागांवर याचा काही परिणाम होईल का, म्हणजे जागा कमी होतील असा आपण प्रश्नामध्ये विचारलेला आहे। या आरटीआय मध्ये असे प्रश्न आपण 3 प्रश्न विचारलेले आहेत। तर याचा स्क्रीनशॉट आपल्याला या ठिकाणी दिसत असेल, तो आपण बघून घ्यायचा आहे। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। धन्यवाद।